नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 44 पाहणार आहोत। सेशन नंबर 44 च्या लॅब आवरमध्ये टायपिंग सोडून घ्या आणि सेल पाथ लर्निंगला क्लिक करा। स्टार्ट करा, प्रोसीड आणि स्टार्ट। पहिला प्रश्न, पॉवर पॉइंट ओपन करण्याच्या कोणत्या स्टेप्स असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्टार्ट बटन पॉवर पॉइंट। दुसरा प्रश्न आहे, तुमचे प्रेझेंटेशन डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, .pptx। तिसरा प्रश्न आहे, डॅश डॅश टेक्स्ट अधिक ठळक बनवते। याचं उत्तर आहे बोल्ड, पर्याय क्रमांक 3, सबमिट। चौथा प्रश्न, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर ॲड करण्याकरिता तुम्हाला डॅश डॅश टॅबवर डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप। पाचवा प्रश्न, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाइड थीम चेंज करू शकता। याचं उत्तर आहे डिझाइन टॅब, पर्याय क्रमांक 3, सबमिट। एस करा, गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। ओके करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न, पॉवर पॉइंट स्लाइडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पिक्चर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे। दुसरा प्रश्न आहे, प्रेझेंटेशन कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करू शकता? त्यासाठीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डिझाइन टॅब। तिसरा प्रश्न आहे, तुम्ही पॉवर पॉइंटमधील प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रेस्केलमध्ये चेंज केला आहे, पुन्हा कलर व्ह्यूमध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बॅक टू कलर व्ह्यू। चौथा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करतात तेव्हा नंतर पुन्हा ती तुम्ही कशी ॲक्सेस करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जिथे तुम्ही सेव्ह केली होती त्या लोकेशनमधून। पाचवा प्रश्न आहे, तुमचे प्रेझेंटेशन पुढीलपैकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, PDF, पर्याय क्रमांक 2, PPT आणि पर्याय क्रमांक 4, JPEG। सेव्ह करा, एस करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओके वरती क्लिक करा। पुढे आहे डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा। त्याचा कलर रेड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा। पॉवर पॉइंट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा। बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। प्रश्नात काय सांगितले ते टेक्स्ट सिलेक्ट करा। इथे ते टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कलर रेड करायला सांगितलं। इथे जाऊन फॉन्ट कलर रेड करा। बघा इथे फॉन्ट रेड झालेला आहे। टेक्स्ट सिलेक्ट आणि फॉन्ट रेड। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। बघा रेड कलर आल्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके.
दुसरा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब न्यू स्लाइड याचा वापर करा. न्यू स्लाइडला क्लिक करा आणि ब्लँकला क्लिक करा. इथे एक ब्लँक स्लाइड ॲड झाली. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. कन्फर्म. ओके. तिसरा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा, ते सेंटरला अलाइन करा, त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. प्रेझेंटेशन ओपन होईपर्यंत वाट पहा. स्क्रीन मोठी करा. हे माय पोर्टफोलिओ जे शब्द आहेत हे सिलेक्ट करा. त्यानंतर पुढं काय सांगितले, सेंटरला अलाइन करायला सांगितलेले आहेत. सेंटरलाच आहेत ते सध्या. त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी करा. इथून फॉन्ट बेल एम्प्टी घ्या. हा आहे बेल एम्प्टी फॉन्ट इथे. आणि फॉन्ट बोल्ड करायला सांगितलंय. इथून बोल्डवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिट्राय पडला हा प्रश्न आपण पुन्हा सोडवू. हे माय पोर्टफोलिओ हे शब्द सिलेक्ट करा. इथून फॉन्ट बेल सेंटरला अलाइनमेंट सेंटर घ्या. फॉन्ट इथून बेल एम्प्टी घ्या आणि इथून बोल्ड करा. प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे, स्लाइड 3 मधून आय हॅव डॅश डॅश इयर्स टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचा फॉन्ट साइज 20, फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करा. तीन नंबर स्लाइड वरती क्लिक करा. आय हॅव पासून इयर्स पर्यंत टेक्स्ट सिलेक्ट करा. इथून फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करा. एरियल नॅरो आणि पुढे फॉन्ट 20 करायला सांगितलेला आहे. इथून फॉन्ट साइज 20 करा. इथून 20, इथं एरियल नॅरो, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पाचवा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला राईटला अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइन राईट याचा वापर करा. बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर सिलेक्ट करा. अलाइनमेंट राईट घ्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIM एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे हे प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. पुढे सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करा. मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो, म्हणून टेम्पलेटमधील दिलेल्या गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करा. इथे बोल्डवरती क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरा. इन्सर्ट टॅब, इमेजेस ग्रुपमध्ये पिक्चर, कोणताही पिक्चर, हे पिक्चर आणि इन्सर्ट. पुन्हा एकदा सोडू. इन्सर्ट, पिक्चर, पिक्चर, इन्सर्ट. एंड करा. SIM एंड एक्झाम.
कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, डेटाबेस हा संबंधित माहितीचा एक संघटित संग्रह आहे, बरोबर. दुसरा प्रश्न, हार्ड डिस्क डॅश वगळता खालील सर्व वापरून फाईल संग्रहित आणि व्यवस्थित करतात. याचं उत्तर आहे पाथ. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर तिसरा प्रश्न, हार्ड डिस्क साठवण क्षमता सुधारण्याचा एक मार्ग म्हणजे फाईल कॉम्प्रेशन वापरा. पर्याय क्रमांक 2. आणि चौथा प्रश्न आहे, USB ड्राईव्हला मॅग्नेट ड्राईव्ह म्हणून देखील ओळखले जाते. याचं उत्तर आहे चूक. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा. ओके करा. आपला सेशन नंबर 44 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 45 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.